हॅलो फ्रेंड्स, NMMS या स्पर्धा परीक्षेमध्ये विज्ञान विषयाशी संबंधित विविध जे घटक आहेत त्याच्यावर आधारित काही सराव प्रश्न आपण या सिरीजमध्ये पाहतोय. या आधीच्या व्हिडिओमध्ये वेगवेगळे जे घटक आहेत त्याच्यावर आधारित काही सराव प्रश्न आपण पाहिलेले आहेत. त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर ते एकदा चेकआउट करा, म्हणजे त्याचाही तुम्हाला अभ्यास करता येईल. आज आपण आणखी एक घटक या विज्ञानामधला घेऊया ज्याच्यावर आधारित काही सराव प्रश्न आपण सोडवूया आजच्या व्हिडिओमध्ये. या पुढचा घटक आहे प्रकाश. त्याच्यावर आधारित काही प्रश्न आपण आता पाहूया. पहिला प्रश्न, परिदर्शीचा उपयोग पुढीलपैकी कोणता नाही, असा प्रश्न विचारलाय. याचा अर्थ उरलेले 3 हे उपयोग आहेत, एक फक्त याचा उपयोग नाही ते आपल्याला ठरवायचे. पहिला पर्याय, बंकर्समध्ये भूवरील म्हणजे भूपृष्ठावरील वस्तूंची टेहळणी करणे, दूर अंतरावर असलेल्या ताऱ्यांची रचना पाहणे, पाणबुडीमध्ये समुद्राच्या पृष्ठभागावरील वस्तू पाहणे यापैकी नाही. तर परिदर्शीचा उपयोग दूर अंतरावर असणाऱ्या ताऱ्यांची रचना पाहणे हा असू शकत नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हा परिदर्शीचा उपयोग नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न, आरसा व परावर्तित किरण यांच्यामधील कोन 34 अंश मापाचा असेल तर आपतन कोन किती मापाचा असेल? तर आपल्याला माहिती आहे की स्तंभिका ही 90 अंशाची असते. मग आपल्याला जर आपतन कोन काढायचा असेल तर तो काढण्यासाठी 90 अंशामधून 34 अंश वजा करावा लागते. मग 90 वजा 34 म्हणजेच उत्तर मिळेल 56 अंश, म्हणजेच आपतन कोन असणार आहे 56 अंश, जो आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिला आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, कॅलिडोस्कोप म्हणजेच शोभादर्शी व परिदर्शी ही दोन्ही उपकरणे टिंबटिंब या गुणधर्मावर काम करतात. पहिला पर्याय दिलाय बल आणि दाब, दुसरा ध्वनीची तीव्रता, तिसरा परावर्तित प्रकाशाचे परावर्तन, की चौथा चुंबकीय परिणाम. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, परावर्तित प्रकाशाचे परावर्तन. पुढचा प्रश्न, प्रकाश किरण ज्या बिंदूवर पडला आहे त्या बिंदूवर काढलेली लंब रेषा म्हणजेच टिंबटिंब होय. 4 पर्याय आहेत त्याच्यासाठी, स्तंभिका, आपाती किरण, मध्यगा की गुरुत्व मध्य. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, स्तंभिका. प्रकाश किरण ज्या बिंदूवर पडला आहे त्या बिंदूवर काढलेली लंब रेषा म्हणजे स्तंभिका. पुढचा प्रश्न, जर आपाती किरण स्तंभिकेशी 48 अंश कोन करत असेल तर परावर्तित किरण आरशाशी किती अंशाचा कोन करत असेल? 42 अंश, 66 अंश, 48 अंश की 24 अंश. पुन्हा एकदा इथं आपाती किरण व स्तंभिका यांच्यामधला कोन दिलाय. मग परावर्तित किरण आरशाशी किती अंशाचा कोन करतो हे काढायला आपल्याला 90 अंशामधून आपाती कोन म्हणजेच 48 अंश वजा करायचा. मग 90 वजा 48 उत्तर मिळेल 42 अंश. त्यामुळं परावर्तित किरण आरशाशी 42 अंशाचा कोन करेल, जे आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न असा आहे, आपतन कोन म्हणजेच 4 पर्याय दिले त्याच्यासाठी. पहिला पर्याय, आपतन किरणाने स्तंभिकेशी केलेला कोन, दुसरा पर्याय परावर्तित किरणाने स्तंभिकेशी केलेला कोन, तिसरा पर्याय आपतन किरणाने आरशाच्या पृष्ठभागांशी केलेला कोन, चौथा पर्याय आपतन किरणाने परावर्तित किरणाशी केलेला कोन. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, आपतन किरणाने स्तंभिकेशी केलेला कोन म्हणजेच आपतन कोन. पुढचा प्रश्न, आपतन कोन व परावर्तन कोन हे टिंबटिंब असतात, एकरूप असतात, समान मापाचे असतात, स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूस असतात की वरीलपैकी सर्व असतात? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजे आपतन कोन व परावर्तन कोन हे एकरूप असतातच, म्हणजेच ते समान मापाचे असतात आणि ते दोन्ही स्तंभिकेच्या विरुद्ध भागास असतात. एका बाजूला आपतन कोन असेल तर दुसऱ्या बाजूला विरुद्ध कोन असतो. तर वरीलपैकी सर्व हे ह्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न, आपतन किरण, परावर्तित किरण व टिंबटिंब हे एकाच प्रतलात असतात, म्हणजे आपतन किरण आणि परावर्तित किरण यांच्या सोबत आणखी काय एकाच प्रतलात असतात? स्तंभिका, आरसा, विजेरी की यापैकी नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, स्तंभिका. आपतन किरण, परावर्तित किरण व स्तंभिका एकाच प्रतलामध्ये असतात. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणाला कॅलिडोस्कोपचा उपयोग होत नाही? पहिला पर्याय, भिंती सुशोभित करण्याचा नक्षीदार कागद तयार करणारे, दुसरा पर्याय वस्त्रोद्योग व्यवसायातील अभिकल्पक, तिसरा पर्याय सूक्ष्मजीवांचा अभ्यास करणारे वैज्ञानिक, की चौथा यापैकी नाही? तर पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. यांना म्हणजे सूक्ष्मजीवांचा अभ्यास करणारे जे वैज्ञानिक आहेत त्यांना कॅलिडोस्कोपचा उपयोग होत नाही.
उरलेल्या दोघांसाठी मात्र कॅलिडोस्कोपचा उपयोग होतो. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी चुकीचे विधान ओळखा. 4 विधान दिलेले. पहिलं विधान आहे, नियमित व अनियमित या दोन्ही परावर्तनामध्ये प्रकाश परावर्तनाचे नियम पाळले जातात. दुसरा पर्याय, दुसरं विधान, अनियमित परावर्तनात प्रत्येक आपतन बिंदू जवळ होणारा आपतन कोन वेगवेगळा असतो. तिसरं विधान, अनियमित परावर्तनात एकाच आपतन बिंदू जवळ होणारे आपतन कोन व परावर्तन कोन भिन्न मापाचे असतात. चौथा, यापैकी एकही नाही. तर यापैकी पर्याय क्रमांक 3 हे चुकीचे विधान आहे. अनियमित परावर्तनात एकाच आपतन बिंदू जवळ होणारे आपतन कोन व परावर्तन कोन हे भिन्न मापाचे असतात. हे चुकीचे विधान आहे, ते सारख्याच मापाचे असतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपले ह्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न, आपाती किरण व परावर्तित किरण हे स्तंभिकेच्या टिंबटिंब ते एकाच बाजूस असतात, विरुद्ध बाजूस असतात, 90 अंशावर असतात की वर असतात. तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2, आपाती किरण व परावर्तित किरण हे स्तंभिकेच्या 2 वेगवेगळ्या बाजूस असतात. म्हणजे एका बाजूला जर आपाती किरण असेल तर दुसऱ्या बाजूला परावर्तित किरण असते. तर पर्याय क्रमांक 2 हे आपलं ह्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न, आरशात दिसणाऱ्या मेणबत्तीला टिंबटिंब असेही म्हणतात. आकृती, मेणबत्ती, प्रतिमा की आरसा. ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, आरशामध्ये जी मेणबत्ती दिसते तिला मेणबत्तीची प्रतिमा असे म्हणतात. पुढचा प्रश्न, अनियमित परावर्तन पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी होईल? आरसा, नांगरलेली जमीन, संथ पाणी यापैकी नाही. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, नांगरलेल्या जमिनीमध्ये अनियमित परावर्तन होईल. आरसा आणि संथ पाण्यामध्ये नियमित परावर्तन आपल्याला पाहायला मिळेल.